मी आता मार्कडवाडीमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की संपूर्ण गावाला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी मतदानाची जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे. मात्र प्रशासन ही सुरू करू देतंय का, काय तयारी झाली ही आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे नूतन आमदार उत्तमराव जानकर आहेत. जानकर साहेब, कशा पद्धतीची तयारी झाली? नक्कीच या ठिकाणी बूथ लावलेले आहेत, पेट्यांची तयारी केलेली आहे, मतपत्रिका गावकरी मंडळींनी छापून आणलेल्या आहे आणि आता 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. परंतु प्रशासन तीव्र विरोध करतंय. का करतंय काय समजत नाही. गावानं पडताळणी करायची आहे, गावानं निवडणूक आयोगाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे की बाबा या EVMमध्ये फेरफार होऊ शकतो आणि जर अशा पद्धतीनं मताचं ट्रान्सफर होत असतील तर त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या लक्षामध्ये आणून देणं आणि EVM ऐवजी बॅलेट पेपरवरती मतदान घेणं हा उद्देश ठेवून गावकरी या ठिकाणी पहिल्यांदा त्यांच्या गावाचं मतदान चेक करत आहे आणि त्याचा रिझल्ट 5 वाजता आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. पोलिसांनी जर तुम्हाला आता करू दिलं नाही, तुमच्यावरती कायदेशीर कारवाई केली तर काय पुढचं पाऊल असणार आहे? नाही, नक्कीच या ठिकाणी आम्ही सगळे गावकरी आणि आम्ही बसून निर्णय करू की आपल्याला पुढं कशा पद्धतीने जाता येईल, काय न्याय मागता येईल. समजा प्रशासनानं दंडेलशाही केली आणि या हाणून पाडण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आम्हालाही वेगळी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. पक्षानं तुमच्यावरती मोठी जबाबदारी दिलेली आहे, मग यामध्ये पक्षाचा रोल काय आहे? वरून वरिष्ठांकडून काय तुम्हाला सूचना आहेत का? राज्यभर अशा पद्धतीचं जे काय EVMमध्ये जे काय संशय आहे त्याचं एक आंदोलन उभा करण्याची सुरुवात मार्कडवाडी होऊ शकते? नाही, असं नाही. या गावाचा रोष होता. या गावाचं म्हणणं आहे की 1000चं मताधिक्य ही उत्तमराव जानकरांना जायला पाहिजे. तिथे 150 मतांनी मी पिछाडीवरती राहिलो आणि मग हे आम्ही सगळ्या संपूर्ण गावाने मतदान करून सुद्धा आमचं मतदान गेलं कुठं. त्यामुळं ह्याही बाबी आम्ही वरिष्ठाच्या कानावरती, पवारसाहेब असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, यांच्यावरती घातलेले आहेत आणि ते सोबत आहेत. लोकसभेला हा आरोप होत नव्हता, मात्र विधानसभेला होतो. म्हणजे लोकसभेला तुमच्या जास्त जागा आल्या त्यावेळेस EVM चांगला आहे ना, आताच अशा पद्धतीचं का होतंय? नाही, लोकसभेला EVMमध्ये काही फरक नव्हता. आम्हाला अपेक्षित किंवा जे आम्ही अपेक्षित होतं त्याच पद्धतीचं मतदान झालं. त्यामध्ये कुठलाही फेरफार त्या ठिकाणी झालेला नव्हता. पण विधानसभेला तो झालेला आहे असं ठाम मत आहे. गावकऱ्यांचंही आहे, तालुक्याचंही आहे, अनेक लोकांचा आक्रोश आहे आणि मी ते पडताळणी करण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहे. या गावामध्ये कशा पद्धतीचा फेरफार झाला आहे? म्हणजे तुम्ही ह्यावरती अभ्यास केला असेल, काय वाटते तुम्हाला? कसं नाही, इथं जवळजवळ 1400 ते 1500 मतदान हे मला व्हायला पाहिजे होतं आणि 400-450 मतदान हे समोरच्या उमेदवाराला व्हायला पाहिजे होतं. पण असं न घडता त्या ठिकाणी उलटं घडलेलं आहे. त्यामुळं गावामध्ये एक असंतोष किंवा एक ज्याला गावाच्या मनामध्ये भडकलेला आहे आणि तो या माध्यमातून ते व्यक्त करतायत किंवा या ठिकाणी त्यांनी ही प्रक्रिया राबवण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे काही झालं तर मतदान आज प्रक्रिया पार पाडणारच? हां, आता गावानं सगळ्या ठरवलेलं आहे की मतदान या ठिकाणी घ्यायचं आणि त्या पद्धतीची तयारी आता तुम्ही पाहिलेली आहे, झालेली आहे. आता एक 15-20 मिनिटांमध्ये मतदानाला सुरुवात होईल. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, मार्कडवाडी.